केएसए छत्रपती शाहू लीग फुटबॉल स्पर्धेत आज पाटाकडील तालीम मंडळ अ संघानं दिलबहार तालीम मंडळ अ संघावर 4-1 गोलनी विजय मिळवला। पूर्वार्धात पाटाकडीलच्या तुषार विश्वकर्मा, ओंकार मोरे यांनी तर उत्तरार्धात प्रथमेश हेरेकर आणि आदित्य कल्लोळी यांनी संघासाठी गोल केले। दिलबहारच्या विष्णू विटील यानं पेनल्टीवर एकमेव गोल नोंदवला। शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात पहिला सामना दिलबहार तालीम मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ अ या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये झाला। हा सामना पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती। पूर्वार्धापासूनच दोन्ही संघांकडून चढाया झाल्या। पाटाकडीलच्या ऋषिकेश मेथे पाटील यानं दिलबहारच्या छोट्या डीमधून मारलेला फटका दिलबहारचा गोलरक्षक शुभम घराळे यानं रोखला। ओंकार मोरेच्या कॉर्नर पासवर पाटाकडीलच्या तुषार विश्वकर्मा यानं 20व्या मिनिटाला गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। त्या पाठोपाठ ओंकार मोरे यानं 26व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवत पाटाकडील तालीम मंडळाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। दिलबहारकडून गोलची परतफेड करण्यासाठी जोरदार चढाया झाल्या। पाटाकडील गोल क्षेत्रात दिलबहारकडून चढाया सुरू असताना पाटाकडील संघाच्या खेळाडूनं दिलबहारचा खेळाडू सिबिन एस याला धोकादायकरित्या रोखल्यानं मुख्य पंच अजिंक्य गुजर यांनी दिलबहारला पेनल्टी बहाल केली। दिलबहारच्या विष्णू विठील यानं अचूक गोल नोंदवत पाटाकडील तालीम मंडळाची गोलची आघाडी 1 गोलनं कमी केली। दोन्ही संघांकडून चढाया सुरू असताना दिलबहारच्या खेळाडूला पाटाकडील तालीम मंडळाचा खेळाडू ऋषिकेश मेथे पाटील यानं धोकादायकरित्या रोखल्यामुळं मुख्य पंच गुजर यांनी मेथे पाटील याला रेड कार्ड दिल्यानं मेथे पाटील याला मैदानाबाहेर जावं लागलं। पंचांच्या या निर्णयावर खेळाडूंनी आक्षेप नोंदवत पंचांशी वाद घातला। मध्यंतरापर्यंत हा सामना 2-1 असा राहिला। उत्तरार्धात मात्र दोन्ही संघांकडून चढाया झाल्या। दिलबहारच्या रोहन दाभोळकर, सुमित घाटगे या 2 खेळाडूंच्या अखिलाडू वृत्तीमुळे पंचांनी रेड कार्ड दिल्यानं या दोघांना मैदानाबाहेर जावं लागलं। दिलबहारच्या खेळाडूंना चकवा देत सामन्याच्या 68व्या मिनिटाला पाटाकडील तालीम मंडळाचा प्रथमेश हेरेकर यानं मैदानी गोल करून संघाला 3-1 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली। त्या पाठोपाठ नबी खानच्या पासवर आदित्य कल्लोळीनं 72व्या मिनिटाला चौथा गोल नोंदवून पाटाकडील संघाला 4-1 अशा गोलनी विजय मिळवून दिला। दिलबहारच्या पवन माळी, स्वयं साळोखे, रोहन दाभोळकर, सतेज साळोखे तर पाटाकडील तालीम मंडळाचा ओंकार पाटील, प्रथमेश हेरेकर, नबी खान, ओंकार मोरे, आदित्य कल्लोळी यांनी उत्कृष्ट चढाया केल्या। पाटाकडील तालीम मंडळाच्या खेळाडूंनी अचूक गोल नोंदवल्यानं विजय मिळवल्याचं प्रशिक्षक शिवाजी पाटील यांनी सांगितलं। मागच्या मॅचला आमची काही चूक झाली, ती चूक आपण प्रॅक्टिस करून त्या मुलांच्यानं करून घेतलं। त्या पद्धतीनं सगळे खेळाडू खेळले। दुर्दैव असा आहे की आज देखील पेनल्टी लाईनवरची, तरी पण मी ॲग्री का करतो कारण का त्यांच्या पण एक चूक त्यांची पण नव्हती ती दिली आणि आमची नव्हती ती दिली, त्यामुळं ॲग्री करतो। पण मॅच एकूण आजचा जो रिझल्ट आहे तो त्यांनी गोल मिस केल्या नाहीत माझ्या मुलांनी आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी गोल मारल्यात। पंचांनी 2 खेळाडूंना रेड कार्ड दिल्यानं आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागल्याची प्रतिक्रिया दिलबहार अ संघाचे प्रशिक्षक धनाजी सूर्यवंशी यांनी दिली। सामना सुरुवातीपासून चांगला चालला, अटीतटीची लढत होती, त्यामुळे सामना चाललेला। सुरुवातीला पीटीएमने 2 गोलची नोंद केली होती, त्यानंतर आम्ही 1 गोल केला, त्यानंतर काउंटर अटॅक सुरू होता। पण काही पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे संघ 8 म्हणजे 2 प्लेयरना रेड कार्ड मिळालं, 9 प्लेयरवर खेळाडूंना खेळायची आली, त्यामुळं सदरचा सामना मोठ्या प्रकारे हारलो गेलो। शुक्रवारी संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध सोल्जर्स ग्रुप यांच्यातील सामना दुपारी 1:30 वाजता खेळवला जाणार आहे।